मुसळधार पावसामुळे गोंदियातील हाजरा धबधबा प्रवाहित, वीकेंड असल्यानं पर्यटकांची गर्दी। नांदेड जिल्ह्यात प्रचंड पावसामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित, नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। नांदेडच्या विष्णुपुरी धरणाचे दरवाजे उघडले, मोठ्या प्रमाणावर गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू। मावळ जिल्ह्यात प्रचंड पावसामुळे भुशी धरण ओसंडून पाण्याचा प्रवाह धोकादायक स्थितीत असल्यानं खबरदारी म्हणून पर्यटकांना धरणाजवळ जाण्यास मज्जाव। सोलापूरच्या उजनी धरणातून विसर्ग वाढवला, धरणातून 41,600 क्युसेकनं विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। भंडारा जिल्ह्यात गोसेखुर्द धरणाच्या जलसाठ्यात झपाट्यानं वाढ, धरणाच्या 33 दरवाजांपैकी 3 दरवाजे 1.5 मीटरनं तर 30 दरवाजे 1 मीटरनं उघडले। पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस, मुळशी, जुन्नर आणि भीमाशंकर या डोंगर माथ्यावर पावसाची हजेरी। साताऱ्याचं वीर धरण 95% भरलं, धरणातून 15,000 क्युसेकनं विसर्ग, नीरा नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। सांगलीच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला, धरणातून 13,000 क्युसेकनं विसर्ग। अहिल्यानगरमध्ये पावसामुळे निळवंडे धरण प्रवाहित, निळवंडे धरणातून 8,000 क्युसेकनं विसर्ग। सांगलीत चांदोली आणि पाचगणी परिसरातील धबधबे संततधार पावसामुळे प्रवाहित, पावसामुळे वातावरणात गारवा, पर्यटकांचीही गर्दी। बीडमध्ये मुसळधार पावसामुळे सौताडा धबधबा प्रवाहित, जवळपास 100 फूट उंचावरून हा धबधबा कोसळतो, धबधब्याचं ड्रोनचं दृश्य सुशांत काशीद यांनी टिपलं आहे। गोंदिया जिल्ह्यात पावसाची विश्रांती, मात्र पुजारी टोला धरणाच्या 8 दरवाजातून 9,000 क्युसेकनं विसर्ग। वाशिमच्या मालेगावात आडोळ मध्यम सिंचन प्रकल्प तुडुंब भरला, रिसोड शहरासह शिरपूर आणि रिठ्ठत परिसरातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या सिंचनाची सोय भागली। कोकणातील समुद्राला उधाण, पावसाची विश्रांती, मात्र कोकणातील काही भागात पावसाच्या तुरळक सरी। गोंदियाच्या गंगाबाई स्त्री रुग्णालयात पुराचं पाणी शिरल्याचा व्हिडिओ प्रसारित, प्रसूती झालेल्या महिलांच्या वॉर्डातही हे पाणी शिरलं, महिला रुग्णांची तारांबळ। विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास, जालन्यातील परतूर तालुक्यातील कुंभारवाडी वस्तीवरची दृश्य। मुसळधार पावसामुळे वाईतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, वाईच्या प्रसिद्ध महागणपती मंदिरात शिरलं पावसाचं पाणी। गोंदिया शहरातील अंडरपासमध्ये साचलं 7 फूट पाणी, अंडरपास मार्गावर पाणी साचल्यानं आंबाटोली ते सिंगल टोली मार्ग बंद। पुण्यातील काळू धबधब्यावर अडकलेले 40 ते 50 पर्यटकांची सुटका, रात्री उशिरापर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं। कृष्णा नदीची अरविंद पुलाजवळची पाणी पातळी आता 18 फुटांपर्यंत पोहोचली। सांगलीच्या शिराळा आणि वाळवा तालुक्यात दमदार पाऊस, वारणा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीसाठी बंद। सांगलीत कृष्णा नदीच्या पातळीत वाढ झाल्यानं मर्ढे गावचा पूल पाण्याखाली, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। रायगडच्या महाड पोलादपूर तालुक्यात पावसाच्या मुसळधार सरी, महाबळेश्वर परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ। सातारा जिल्ह्यात कोयना, धोम आणि कण्हेर धरण प्रवाहित, कोयना नदी, वेण्णा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। वर्ध्यात पावसाची हजेरी, उमरे आणि दहेगावमधील प्रकल्प प्रवाहित, लोअर वर्धा प्रकल्पाचे 5 तर लालनाला प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडले। हिंगोली जिल्ह्यात सेनगाव आणि वसमत तालुक्यात पाऊस, पुराचं पाणी शेतात शिरल्यानं शेतीला तळ्याचं स्वरूप। पुण्यातील नीरा खोऱ्यात प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ, भाटघर, नीरा देवघर, वीर आणि गुंजवणी धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग। धाराशिवच्या वंजारवाडीतील लघु प्रकल्प ओव्हरफ्लो, गेली 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे प्रकल्प 100% भरला। पुण्यातील पवना धरण आणि नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ, कोथरुणे पूल पाण्याखाली। पुरामुळे गडचिरोलीतील भामरागड तालुक्याचा संपर्क पुन्हा तुटला, पर्लकोटा नदीच्या पाणी पातळीत वाढ। वर्ध्यात पावसाचा कहर, रस्त्यावरील पुलाची दुर्दशा, पावसामुळे पुलाचे कठडे तुटले। कल्याणमध्ये कचोरे परिसरात डोंगराचं भूस्खलन, घटनेत 6 ते 7 घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान।
घरालगत वाहणाऱ्या नाल्यात खेळताना वाहून गेल्यानं 3 वर्षीय मुलाचा मृत्यू. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील कुडे गावातली घटना. शहापूरमधील अल्याणी गावात अतिवृष्टीमुळे घर कोसळलं. शेतकऱ्याचा मृत्यू. घटनास्थळी तात्काळ पंचनामा करण्याचे तहसीलदारांचे आदेश. नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारावरून परतताना पुरात वाहून 2 जणांचा मृत्यू. 4 दिवसांनी आढळले मृतदेह. गडचिरोलीतील कोरची तालुक्यातील बेळगाव पुराडा नाल्यावरची दुर्दैवी घटना. अकोला जिल्ह्यात बाळापूरमधील पारस परिसरात पावसामुळे पिकांना फटका. शेतकऱ्यांनी पेरणी केलेलं पीक वाहून गेलं. खासदार अनुप धोत्रेंकडून पाहणी. हिंगोलीच्या सेनगाव आणि वसमत तालुक्यात जोरदार पाऊस. वसमतमधील करंजाळा, माटेगाव, बोरी, सावन गावच्या शिवारात सोयाबीनच्या शेतात गुडघाभर पाणी. गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान. 5 घरांचं पूर्णतः तर 73 घरांचं अंशतः नुकसान.